काय करू तर दोन्ही ग्लासमध्ये काय घेऊ पाणी मी दिसतो का रे? हा दोन्ही ग्लासमध्ये सारखं पाणी दिलं आपण याच्यात लिंबू टाकू काय झालं लिंबू मोठं काय झालं कुठं गेलं दिसायला मोठं पण काय झालं ते खाली बुडाला गेलं की नाही आता त्या लिंबाला आपण बाहेर काढू तर पाणी दोन्ही पाणी सारखं की नाही आता पहा. सगळ्यात करून या पाण्यामध्ये आपण मीठ टाकू याच्यात टाकलं तर पाहिजे कशामुळे असं झालं मीठामुळे याच्यात काय टाकलं आपण मीठ त्याच्यामुळे लिंबू कुठं आलं पण काय असतं ज्यावेळेस आपण साधं पाणी असतं साध्या पाण्याची घनता त्याच्यापेक्षा लिंबाची घनता काय असते जास्त म्हणून लिंबू कुठं जातं खाली जातं पण त्याच्यात आपण जर मीठ मिसळलं पाण्यामध्ये मीठ मिसळल्याने पाण्याची घनता जास्त होती लिंबाच्या घनतेपेक्षा लिंबू कुठं होतं वर जातं समुद्राचं पाणी सुद्धा कसं असतं खारं असतं समुद्राच्या पाण्यात आपण जास्त वेळ करून घेतो आलं लक्षात साध्या पाण्याची घनता जास्त असते नाही साध्या पाण्याची घनता काय असते कमी असते म्हणून लिंबू त्याच्या बुडाला जातं बुडतं परंतु त्या पाण्यात जर आपण मीठ मिसळलं तर मिठामुळे त्या पाण्याची घनता वाढते लिंबू काय होतं तुमच्या लक्षात आलं हे पाय साधं पाणी लिंबू कुठे गेलं पाणी गेलं तेच लिंबू आपण मिठाच्या पाण्यात टाकून देतो म्हणजे गोड्या पाण्याची घनता जास्त कमी असते